राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर यांच्यासह अन्य 3घांना अटक करण्यात आली आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणी 6 जणांना सध्या अटक करण्यात आली असल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती आणि त्या प्रकरणी आता 6 जणांना अटक करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, जी माहिती मिळते त्यानुसार बंडू आंदेकर याच्यासह स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर आणि त्यांची आई असे 4 जण आणि आणखी 2घांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री साधारण 2:15 वाजेच्या सुमारास अटक केलेली आहे। महाराष्ट्राच्या बाहेरून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एकूण 6 जणांना ताब्यात घेतले अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। या संदर्भातले आणखी डिटेल्स जे आहेत त्या मिळणं बाकी आहे। नेमकी कशी अटक करण्यात आली किंवा काय किंवा त्यांचा माग पोलिसांनी कसा काढला। मात्र शुक्रवारी संध्याकाळी आयुष कोमकरची हत्या करण्यात आलेली होती आणि काल त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। तोपर्यंत या खुनाच्या कटामधले सगळे प्रमुख आरोपी जे आहेत त्यांचा शोध जो आहे तो लागत नव्हता। त्यामुळे पोलिसांवर मोठी टीका जी आहे ती केली जात होती। अखेर रात्री गुन्हे शाखेची काही पथकं जी आहेत ती कालपासून गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक संपल्यापासून आंदेकरांच्या शोधामध्ये होती आणि आता आंदेकर टोळीचा म्होरक्या जो आहे बंडू आंदेकर त्याला अटक केली असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। या खुनातला प्रमुख आरोपी जो आहे कृष्णा आंदेकर, जो बंडू आंदेकरचा मुलगा आहे, तो मात्र अजून मिळून आलेला नाही आणि आणखी त्याचे पुतणे जे आहेत दोन्ही शिवराज आणि शिवम आंदेकर त्यांच्या शोधामध्ये सुद्धा पथकं जी आहेत ती रवाना झालेली आहेत। त्यांनाही अजूनपर्यंत अटक झालेली नाही। मात्र आता आयुष कोमकरच्या हत्ये प्रकरणातले 6 आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यामध्ये गुन्हे शाखेला यश आलंय। ठीक आहे वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।